आज आपल्या माऊलींच्या पालखीचं फलटण नगरीमध्ये आगमन होतंय। ऐतिहासिक वारसा लाभलेलं सईबाईंचं माहेर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी अशी असणारी आमची फलटण नगरी। आणि या नगरीमध्ये अचानक आपल्या आदरणीय सागर महाराज बोराटे यांची भेट झाली आहे। तर त्यांना आपण विचारूया की पायी वारीचा अनुभव कसा आहे। रामकृष्ण हरी। वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, आणि जगात भारी पंढरपूरची वारी। ही आमची पंढरपूरची वारी आता आमच्या रामाच्या नगरीत अर्थात फलटण नगरीमध्ये विसावलेली आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांबरोबर चालताना साधूच्या सोबत चालण्याचा अनुभव हा अत्यंत देखणा, सोज्वळ आणि चांगला आहे। विशेष म्हणजे रामाच्या दर्शनानं आम्ही जेवढे समाधानी होतो तेवढेच समाधानी आम्ही आमच्या फलटण नगरीमध्ये जेव्हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज विसावतात तेवढेच समाधानी आम्ही ज्ञानोबांच्या दर्शनानं होतो। माऊलींसोबत असताना वारकरी सोबत आहेत। वारकरी सोबत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे स्वराज्य तयार केलं, ज्या स्वराज्यासाठी फलटण नगरीचा मोठा पाठीमागं हात लाभला, आणि अशा फलटण नगरीमध्ये जेव्हा धारकरी आणि वारकरी एकत्र येतात तेव्हा ही पंढरपूरची वारी सुजलाम सुफलाम होते असं मला वाटतं। आणि म्हणून या रामाच्या नगरीत ज्ञानोबांची अलंकापुरी तयार झाली की काय, विसावली की काय, असा प्रत्यय आज आमच्या सर्व वारकऱ्यांना येतो।